नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नाशिकला श्रेष्ठ कुंभमेळा होणार आहे आणि त्या कुंभमेळ्याला 35,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत. आणि बघा, देशामध्ये जवळपास 12.5 लाख सरकारी शाळा आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये ज्या काही शाळा आहेत, या सगळ्या शाळांमध्ये महाराष्ट्रात किती आहेत, कुठल्या राज्यामध्ये किती आहेत, गुजरातमध्ये किती आहेत, महाराष्ट्रामध्ये सरकारी शाळा किती आहेत, त्या कुठल्या कुठल्या राज्यात किती किती शाळा आहेत, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. जर 35,000 कोटी महाराष्ट्रातले सर्वसामान्य माणसांचा टॅक्सचा पैसा जर हा फक्त आणि फक्त कुंभमेळ्यासाठी खर्च होणार जर असेल, त्या कुंभमेळ्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि करोडो रुपयांचा घोटाळा सुरू आहे त्यामध्ये. तर जर शिक्षण संस्थेसाठी जर पैसे खर्च केले तर सरकारी शाळांसाठी, तर अनेक विद्यार्थी शिकून निघतील. तर याच गोष्टींची आज चर्चा करणार आहोत आपण की कुंभमेळा जो हा श्रेष्ठ कुंभमेळा म्हणतात, कुंभमेळा हा कधीपासून चालू झालेला आहे, या कुंभमेळ्यामध्ये किती आखाडे येतात, किती साधू संत येतील, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा म्हणजे आपल्या लक्षात येईल. आणि एकंदरीत साधू संत म्हणतं किती येतील ह्याला कुंभमेळ्याला, याच विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलेलो आहे. तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये बऱ्याच ठिकाणी कुंभमेळा भरतो आणि करोडो रुपये त्यावरती खर्च होतात. आणि कुंभमेळ्याचे जे मेन ठिकाण आहे ते कुंभमेळे 4 प्रमुख, हे हरिद्वार गंगा नदीच्या काठी, प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये आता झालेला गंगा यमुना सरस्वती नदीच्या कडेला, आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर गोदावरी नदीच्या कडेला, आणि उज्जैन या ठिकाणी विक्स्प्रा या ठिकाणी हा कुंभमेळा होतो. तर प्रत्येक ठिकाणी साधारण 12 वर्षाच्या अंतराने कुंभमेळा होतो. आता नाशिकचा शेवटचा सिंहस्थ कुंभमेळा आहे तो 2015-16 मध्ये झाला होता आणि आता तो 27 मध्ये होतोय. तर साधू संतांचे जे आखाडे म्हणतो आपण, हे किती आखाडे आहेत प्रमुख देशामध्ये? 13 आखाडे प्रमुख देशामध्ये आहेत. तर ह्या 13 आखाड्यांमध्ये कुठला कुठला आखाडा आहे ते सुद्धा आपण बघूया. दशनामी संन्यासी आखाडा जो आहे, संन्यासी, त्यामध्ये जुना आखाडा, महानिर्वाण आखाडा, निरंजन आखाडा, अटल आखाडा, आवाहन आखाडा, अग्नी आखाडा, आनंद आखाडा आणि वैष्णवी आखाडे, हे 3 आखाडे आहेत. त्यामध्ये निर्वाणी आणि आखाडा, निर्मोही आखाडा, दिगंबर आणि आखाडा आणि उदासीन निर्मल परंपरा 3, हे 3 मोठे आखाडे आहेत. मोठा उदासीन आखाडा, नवा उदासीन आखाडा आणि निर्मल आखाडा असे आखाडे आहेत. तर साधारण या कुंभमेळ्यासाठी प्रशासनानं प्रशासकीय कामकाज 36,800 कोटींची प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे सगळ्या कामांना. आज आपण जर बघितलं, आखाड्याची परंपरा आहे शंकराचार्याच्या काळापासून ही जोडली जाते. भूमिका धार्मिक शिक्षणाबरोबरची साधू संतांची परंपरा आहे. आता केंद्र सरकारनं ही जी माहिती सांगितली, राज्य सरकारनं जी माहिती सांगितली, या राज्य सरकारच्या माहितीच्या आधारे म्हणजे देवाभाऊचं जे सरकार आहे, हे सरकार या कुंभमेळ्यासाठी जवळपास 36,800 कोटी रुपये खर्च करणार आहे. आणि तशी प्रशासकीय मंजुरी सुद्धा सरकारकडून दिली गेलेली आहे. आता बघा, आपल्याकडं गांजा फुकायला 36,800 कोटी दिलेले आहेत असं बरेच लोक टीका टिप्पणी करतायत सध्या. आणि आतापर्यंत म्हणजे 2027 मध्ये तो कुंभमेळा आहे आणि महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत 22,425 कोटी रुपये या आखाड्यासाठी खर्च केलेले आहेत. बघा, आता सध्यापर्यंत 13 मार्च 2026 पर्यंत अशी माहिती मुख्यमंत्री आणि या कुंभमेळ्याचे अध्यक्ष देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी दिलेले आहे. मात्र अलीकडच्या माहितीनुसार
कुंभमेळ्यासाठी एकूण विकास कामांचा आराखडा हा 36,000 कोटींचा आहे. बघा, म्हणजे आज 36,000 कोटी रुपये एखाद्या छोट्या राज्याचं बजेट असू शकतं. 36,000 कोटी रुपये जर कुंभमेळ्यासाठी गांजा फुकायला खर्च होणार असतील तर आपण अजून काय म्हटलं पाहिजे अशा गोष्टीसाठी. आता हे खर्च कशासाठी आहे? नाशिकचा रिंग रोड होणार आहे, नाशिकमध्ये नवीन विमानतळाचं नवीन टर्मिनल संबंधित काम आहे ते. नाशिक शहरातील कॉलनी अंतर्गत रस्ते आहेत, जुना घाट दुरुस्ती आहे, पुन्हा कुंभाची दुरुस्ती आहे, प्रचार प्रसिद्धीची कामं आहे ती, IT संबंधित कामे आहेत, आखाड्यासाठी कामे आहेत, एसटी ज्या आहेत, एसट्या बस सेवा त्याची कामे आहेत, PWTचे ऑफिसेस आहेत, स्वयंसेवक संघाचं प्रशिक्षण आहे, नाशिक महापालिकेची काय काम आहेत. म्हणजे महत्वाचं म्हणजे आतापर्यंत रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, वाहतूक, घाट, वीज, पोलीस व्यवस्था, शहर शोभीकरण आणि वारसा संवर्धन असे मोठे काम या ठिकाणी झालेली आहेत, सुरू आहेत. या सगळ्या कामांवरती 36,000 कोटींचा चुराडा करायचा आहे. त्या साधू महंतांना कुट्ट्या बांधायच्या, त्या कुंट्या त्या राहायला, त्यांना तिथं गरम पाण्याची व्यवस्था आहे 24 तास, सगळ्या गोष्टी त्यांना पुरवायच्या त्या. म्हणजे आज 36,000 कोटी रुपये खर्च होणार आहे. महाराष्ट्रातल्या जर एका शाळेला 1 कोटी रुपये जर खर्च झाला दिले तर मला सांगा महाराष्ट्रातल्या सगळ्याच शाळा किती सुसज्ज आणि चांगल्या होत्या, सरकारी शाळा. आता भारतामध्ये सुमारे 10 लाखाहून अधिक सरकारी शाळा आहेत त्या, आणि सगळ्याच्या सगळ्या कुठं पडीक शाळा आहेत त्या, कुठं गोट्यात शाळा भरतात, कुठं जनावर बांधायच्या तबिल्यात शाळा भरतात. म्हणजे एवढी दैनंदिन अवस्था ही आपली शिक्षणाची अवस्था झालेली आहे मित्रांनो. आता भारतातल्या 2024-25 मधल्या एकूण शाळा म्हणजे 10 लाखाच्या वरती, म्हणजे बघा सरकारी शाळा आहे त्या 10,13,332. याच्यात सरकारी अनुदानित शाळा आहेत 69,349. खाजगी विना अनुदानित शाळा आहेत 3,39,583. सरकारी शाळांमधले विद्यार्थी आहेत 12,15,89,911 आणि सरकारी शाळांमधले शिक्षक आहेत 51,49,771. आता राज्य सरकारच्या एकट्या 10,11,164 सरकारी शाळा आहेत, शिवाय केंद्र सरकारच्या शाळा वेगळ्याच्या. म्हणजे एवढ्या शिक्षण संस्था आपल्या देशामध्ये आहेत. त्यात बघा महाराष्ट्रामध्ये एकूण शाळांची आकडेवारी आहे 1,08,250. त्यापैकी 64,884 शाळा सरकारी व्यवस्थापनेच्या आहेत आणि देशातल्या जवळपास 1,00,000 सरकारी शाळा सध्या बंद पडलेल्या आहेत. बघा म्हणजे किती भयान परिस्थिती ही शिक्षण संस्थेची आहे. आणि हे जरी सगळं असलं मात्र पैसे त्या कुंभमेळ्यासाठी उडवले जातात. आता बऱ्याच लोकांची अशी मागणी आहे की बाबा ते गांजा फुकायला जे पैसे उडवले जातात, कुंभमेळ्यासाठी जे पैसे दिलेले हे शिक्षण संस्थेसाठी पैसे द्या. जर शिक्षण संस्थेसाठी जर हा पैसा वापरला गेला तर शिक्षण संस्था अधिक बळकट होतील, शिक्षण संस्था चांगल्या होतील असं काहीच मत आहे. मात्र सरकार जाणीवपूर्वक शिक्षण संस्थेकडं दुर्लक्ष करतं, शिक्षण संस्थेकडे खर्च करत नाही आणि नको त्या गोष्टीकडे पैसा वळवला जातो. आज प्रायगदाम मध्ये कुंभमेळा झाला, असं सांगण्यात येतं की 40,000 कोटी रुपये तिथं खर्च झालाय. प्रयागराजला किती 40,000 कोटी रुपये खर्च केला योगी सरकारनं. आता महाराष्ट्रात कुंभमेळा आहे 36,000 कोटी, 40 आणि 30 70 76,000 कोटी झाले. काय सांगतायत हिंदूंचं सरकार आहे. अरे हिंदूंचं सरकार आहे, मग ज्या सरकारी शाळांमध्ये पोरं शिकते ते बी हिंदूंचेच आहेत ना. मग त्या पोरांना शिक्षण प्रणाली चांगली मिळाली पाहिजे, पोरं चांगल्या शाळेत गेले पाहिजे असं वाटत नाही का सरकार म्हणून तुम्हाला? म्हणजे ह्यांची पोरं अमेरिकेला शिकणार, दुबईला शिकणार, इराणला, इराक
कुवेत, म्हणजे ह्यांची लेकरं बाहेरच्या देशामध्ये जाऊन शिकणार आणि हिथले गोरगरिबाची लेकरं सरकारी शाळेला जाणार. ते बी सरकारी शाळेची अवस्था म्हणजे दैनंदिन अवस्था. म्हणजे किती भयान परिस्थिती आपल्या देशाची सुरू आहे बघा. कुंभमेळ्याला एवढा पैसा खर्च केला जातोय, 36,000 कोटी, म्हणजे नॉट इज अ जोक. योगी सरकारनं 40,000 कोटीच्या वरती खर्च केला. महाराष्ट्र सरकार 36,000 कोटी खर्च करतंय. अजून कुठं कुंभमेळा असेल तिथं अजून तिथलं सरकार एवढाच खर्च करणार. म्हणजे किती भयानक परिस्थिती आपल्या देशाची सुरू आहे. नको त्या गोष्टीकडे, म्हणजे एखाद्या शाळेचं जर छत गळत असेल, बघा ज्या देशामध्ये मंदिराला सोन्याचा मुलावा दिला गेलेला आहे आणि शिक्षण संस्था म्हणजे शाळा गुराच्या गोट्यामध्ये भरते, त्या देशाची प्रगती कधीही होऊ शकत नाही. म्हणजे शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे. शिकून तुम्ही नोकरीला लागताय, शिकून तुम्हाला नॉलेज येतंय, तुम्ही मंदिराला जाऊन तुम्हाला काहीही भेटत नाही. अशीच काहीशी स्थिती आपल्या देशाची निर्माण झालेली. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.